चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। या त्यांच्या जयंतीनिमित्त 15 ऑक्टोबर हा दिवस हा वाचन करण्याचा दिवस आयोजित केला जातो। जत तहसील कार्यालय व जत तालुका प्रशासन प्रदेश शिक्षणाधिकारी जत यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा वाचन करण्याचा दिवस तहसील कार्यालय जत आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला प्रांत सर येणार होते, परंतु अचानक काही काम लागल्यामुळे येऊ शकले नाहीत। तर सदर कार्यक्रम उपस्थित आपल्या अपर तहसील संघच्या अपर तहसीलदार श्रीमती रोहिणी शंकरदास मॅडम, जत तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी राम फडगंडे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी शेख साहेब, महसूल नायब तहसीलदार चौधरी साहेब, संजय गांधी नायब तहसीलदार गुरमाळ साहेब, येथे उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी, महसूलचा सर्व स्टाफ व ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि बऱ्याच वेळापासून तुम्ही थांबलेले आहात, खुर्च्या आणि जागेच्या कमतरतेमुळे उभे आहात ते सर्व विद्यार्थी मित्र। आपले भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम ज्यांनी राष्ट्रपतीपदी फक्त एक सेरेमोनियल डिव्हाइस न ठेवता राष्ट्रपती ॲक्च्युअल काम काय असतं आणि जनमानसात मिक्स होऊन राष्ट्रपती पद कसं असतं हे दाखवलं। अतिशय सामान्य स्वरूपात राहून एवढ्या देशाचा प्रथम नागरिक असून अतिशय सामान्य स्वरूपात राहून ज्यांनी आपल्या देशाचं नावलौकिक केलं ते आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा आज जयंती आहे। तर अतिशय खंतर परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे। तमिळनाडूमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे। त्यानंतर हळूहळू शिकून त्यांनी मिसाईल मॅन म्हणून पदवी घेतलेली आहे। मिसाईल मॅन असंच पडलं नाही त्यांना। 1980 मध्ये इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू झाला। त्याच्यामध्ये 5 प्रकारच्या मिसाईल त्यांनी शोधून त्यांनी डेव्हलप करून रिसर्च करून DRDO मध्ये असताना देशाला एक चांगली संरक्षणाची तरी मजबूत करी दिली। त्यामध्ये अग्नी आहे, त्रिशूल आहे, पृथ्वी आहे, नाग आहे, असे 4 ते 5 मिसाईल वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ते त्यांनी शोध लावला। त्यामुळे त्यांना मिसाईल मॅन म्हणून गणलं जातं। इतकेच नव्हे तर ते 2002 ते 2007 या काळामध्ये देशाचे 11वे राष्ट्रपती होते आणि त्यांनी सतत विद्यार्थ्यांशी, कॉलेजच्या महाविद्यालय विद्यार्थ्यांशी, लोकांशी जनसंवाद ठेवला, त्यांना मार्गदर्शन केलं आणि योगायोग असा की त्यांचं निधन शिलाँग येथे एका IIT कॉलेजमध्ये लेक्चर देत असताना झालं। दुर्दैव झाला, पण तो योग आहे की विद्यार्थ्यांना बोलत असताना त्यांचं निधन झालं। अशा प्रकारे विद्यार्थ्यांविषयी तळमळ कळा आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचा काही विकास व्हावा यासाठी प्रयत्न करणारे आपले देशाचे माजी राष्ट्रपती होते। किती जणांनी अब्दुल कलाम यांचं एखादं पुस्तक वाचलंय? कुठलं पुस्तक आहे सांगू शकता का? सांगा। 9वी 10वीचा विद्यार्थी याद वाटते? किती आहे तुम्ही? 10वी 11वी मग वाचला का नाही पुस्तक? किती जणांना माहिती आहे पुस्तक? अग्निपंख, व्हेरी गुड। अग्निपंख एक अतिशय विंग्स ऑफ फायर इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये अग्निपंख पुस्तक आहे। त्यामध्ये त्यांनी अतिशय विस्तृत स्वरूपात जडणघडण सांगितलं आहे। त्यानंतर अब्दुल कलाम यांच्यावर एक वेब सिरीज सुद्धा आली होती, ते पण आहे। त्यानंतर इंडिया 2020 नावाचं त्यांचं पुस्तक आहे। अब्दुल कलाम यांनी वारंवार शाळेमध्ये लहान विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्याकडून माहिती घेतली आहे, त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। अशा प्रकारे आपले देशाचे माजी राष्ट्रपती यांना जे काय आपल्याला कृतीमधून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जे उत्तर द्यायचं आहे त्यासाठी हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने मला आज सार्थ वाटतो। परंतु फक्त इथे कार्यक्रम घेऊन फोटो करून नाही होणार आहे, त्यासाठी तुम्ही पुस्तकं वाचली पाहिजे, अब्दुल कलाम यांच्यासारखे क्वालिटीज घेतले पाहिजे। किती जण पुस्तकं वाचतात अभ्यासाच्या सोडून? इतर अभ्यासाचे वाचता का रेग्युलर शाळेतले? कितीला आहे तू? हा 7वीला। कुठले कुठले विषय? विज्ञान। हे सोडून इतर कुठे पुस्तक वाचतो का? नाही? बरं, अजून कोणी? 10वी 11वीच्या विद्यार्थ्यांनी सांगा बरं। आता अब्दुल कलाम मिसाईल मॅन होते, तसं मिसाईल वुमन कोण आहे माहिती आहे का तुम्हाला?
मिसाईल म्हणजे क्षेपणास्त्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी मोलाचे योगदान दिले, चांद्रयानमध्ये पण नव्हत्या, त्यांचं नाव माहिती आहे का? सांगा तुम्ही, आठवण करून सांगा. ठीक आहे, अजून कोण पुस्तक? हा हा, कल्पना चावला आहे स्पेस मध्ये, पण ते नाही होतात. ठीक आहे, गुड, व्हेरी गुड ट्राय. बरं, अजून कुठले पुस्तक वाचता? ठीक आहे, अब्दुल कलाम यांचे नाही वाचत, पण इतर कुठले पुस्तक वाचता? गोष्टीचे पुस्तक वाचत नाही का? वाचलेले ग्रंथपाल कुठे गेले? तुमचं नाव काय? कुलकर्णी. आपल्या जत मध्ये एक जुनं नगर वाचनालय आहे, ते मंदिर, महादेव मंदिर आहे त्या चौकात. किती जणांनी ते वाचनालय व्हिजिट केली? केली का? तर ही आपली सर्वांची शोकांतिका आहे. म्हणूनच महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिवस ठेवलेला आहे. तर आपण आजकाल वाचत नाही, बरोबर? अभ्यासाला जेवढं वाचतो, आजकाल ड्रेस चालू कॉम्पिटिशन, सिलेबसच्या बाहेर जायचं नाही, सिलेबसच वाचलं पाहिजे. शिक्षक पण तसं करतात का? नाही. ठीक आहे, शिक्षक तर खरं लीडर्स आहे. अब्दुल कलाम यांनी सांगितलेलं आहे की लीडर्स म्हणजे कोण? लीडर म्हणजे हू नोज द वे, गोज द वे, शोज द वे. तुम्ही सर्व शिक्षक वृंद आहात की तुम्ही त्यांना मार्गदर्शन दाखवू शकता. आणि आताच मी सांगितलं शेख साहेबांनी की आपले भारताचे संविधान करते, संविधान शिल्पकार यांना म्हटलं जातं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की वाचन तर वाचा. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की पुस्तक वाचलं की मस्तक सुधारतं. बरोबर आहे? पुस्तक वाचलं की मस्तक सुधारतं, आणि सुधारायला मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही. त्यामुळं वाचलं पाहिजे. किती जणांना जुनी म्हण माहिती आहे की जुने कपडे वापरा पण? सांगा, कोण सांगते त्याच्या पुढचं वाक्य? जुने कपडे वापरा पण? व्हेरी गुड. नाव काय तुझं? काय वाजायच्या? जुने कपडे वापरा पण नवीन पुस्तके खरेदी करा. तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वाचला असेल, ते लंडन मध्ये वगैरे शिक्षणासाठी गेले होते, ठीक आहे, बॅरिस्टरसाठी. तेव्हा त्यांनी ब्रेड खाऊन त्यांनी तिथे दिवस काढले, परंतु पुस्तकं सगळ्या प्रकारचे त्यांनी खरेदी केली महागडी महागडी. त्यामुळे पुस्तक वाचणं अतिशय महत्वाचं आहे, कारण लीडर्स हा रीडर्स, वाचल्यानंतरच आपण पुढे जातो. किती जण आपला जो न्यूजपेपर आहे ते वाचतात? काय पेपर आहे? वर्तमानपत्र. वर्तमानपत्र किती जण वाचतात? कुठले कुठले पेपर असतात? पेपर सांगा ना. पुढारी, इकडे पुढारी शब्द जास्त, बरोबर. अजून लोकमत, व्हेरी गुड. सकाळ. सहलीला गेल्यावर फक्त ते डब्बा ठेवायलाच वापरता का पेपर? त्या शाळेमध्ये ते बेंच पुसायला? ठीक आहे. तर असं सांगितलं जाते की यू कॅन स्किप युअर ब्रेड अँड बटर बट डोंट स्किप न्यूजपेपर. म्हणजे एक वेळ तुम्ही सकाळचा नाश्ता विसरला तरी चालेल, परंतु पेपर वाचणं विसरलं नाही पाहिजे. पेपर वाचल्यामुळे आपल्या जगात अवतीभोवती काय चाललंय, जगमध्ये काय चाललंय, सांगलीमध्ये काय चालू आहे, आपल्याला माहिती मिळून पुढे भविष्यात त्याचा फायदा होतो. आता शाळेत असताना आपलं वाटत नाही, पण ते जे सामान्य ज्ञान मिळतं त्याचं तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात जाल, तुम्ही इंजिनियर व्हाल, डॉक्टर व्हाल, किंवा राजकीय राजकारणामध्ये जाल, सरपंच व्हायचं असेल, कोणाला आमदार व्हायचं असेल, ठीक आहे, कोणाला अब्दुल कलाम यांच्यासारखं मिसाईल क्षेत्रामध्ये जायचं असेल, DRDO मध्ये जायचं असेल, डिफेन्समध्ये जायचं असेल, स्पेसमध्ये जायचं असेल, त्या सगळ्यासाठी त्याचा फायदा होतो. तर माननीय अब्दुल कलाम साहेबांनी जे योगदान दिलेलं आहे ते अतिशय उल्लेखनीय आहे. तुम्हाला माहित असेल की आपण ॲटॉमिक टेस्ट केल्या होत्या, त्यामध्ये पण त्यांचं योगदान आहे. आणि आम्ही आता दिवाळीनंतर एक उपक्रम सुरू करणार आहोत. सुरू केला पण तो ऑन पेपर आहे, आता ऑन फील्ड सुरू करायचा आहे. एक दिवस प्रशासनासोबत तुमच्या सगळ्यांना प्रशासकीय ऑफिस कसं आहे, तहसील ऑफिस कसं आहे, तहसील ऑफिसला किती जण पहिल्यांदा आले? फर्स्ट टाइम. बाकी सगळे आले? येऊन गेले तुम्ही? तहसील ऑफिस कसं असतं, त्याचं काय काम असतं, शिक्षण अधिकारी साहेबांचं ऑफिस कसं असतं, पंचायत समिती कसं असतं, पोलीस स्टेशन किती जणांना पाहायला आवडेल? पोलीस स्टेशन, जेल बघायचे का? बघायचे? पोलीस स्टेशन कसं असतं हे सगळं तुम्हाला बघण्यासाठी आपण महिन्यातले 2 दिवस आपण एक दिवस प्रशासनासोबत म्हणून घेणार आहोत. त्याचं नियोजन आम्ही करतोय. आणि प्रत्येक शाळेतले काही विद्यार्थी ज्यांना आवड आहे त्यांना आपण बोलूया, आपण असं करूया. ठीक आहे. सर्वांना पुढील वाचण्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. पुढील
बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.